नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आपण बऱ्याच वेळा सिग्नेचर करतो बँकेमध्ये, महत्वाच्या कागदांवर, ऑफिसमध्ये, अगदी छोट्या मोठ्या डॉक्युमेंट्सवर. पण कधी विचार केलाय का, तुमची ती छोटीशी सही तुमच्या आयुष्याचं भविष्य ठरवू शकते. शिवाय आपला स्वभाव, आत्मविश्वास, विचारशक्ती, नेतृत्व गुण, नातेसंबंध या सगळ्यांचं प्रतिबिंब आपल्या सहीमध्ये दडलेलं असतं. याच विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आचार्यजींची ओळख करून घेऊयात. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिका, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आचार्यजी, आतापर्यंत मी जेवढे यशस्वी व्यक्ती बघितलेल्या आहेत माझ्या आयुष्यात, त्यांच्या सहीमध्ये मला काहीतरी युनिक जाणवलं. तर आपल्या सिग्नेचरचा आपल्या भविष्यावर किंवा आपल्या एकंदरच आयुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का? हो, 100% होऊ शकतो. कारण एक नाव आहे हस्ताक्षर ज्योतिष, म्हणजे सिग्नेचर ॲस्ट्रोलॉजी. तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जर सक्सेस पाहिजे तर निश्चितपणे तुम्हाला सक्सेस सिग्नेचर करावा लागेल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर प्रसिद्धी पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला यशस्वी हस्ताक्षर तो केला पाहिजे. तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला पैसे पाहिजे त्यासाठी मनी सिग्नेचर तुम्हाला ते केले पाहिजे. आणि नंबर 3, एक महत्वाची गोष्ट, खूप काही लोक सिग्नेचर मध्ये खूप काही वेळ चेंजेस करताय, ते योग्य नाहीये. तुम्ही एकदा हे ठरवा की तुमच्यासाठी कोणतं सिग्नेचर लकी आहे, यशस्वी कोणतं आहे, कसं यश मिळणार, कसं तुम्हाला पैसे मिळणार, कसं तुम्हाला कामयाबी मिळणार, ते तुम्ही एकदा जर ठरवला आणि त्याचा मग अभ्यास करा. कारण सिग्नेचर म्हणजे तुमचा स्वभाव, सिग्नेचर म्हणजे सुख, सिग्नेचर मध्ये संपत्ती, संपदा आणि सिग्नेचर मध्ये तुमचा एक व्यक्तित्व. कधी कधी खूप काही वेळ बघितलाय की माणसं, एक साधारण माणसं तो एक महापुरुष म्हणून जातो, म्हणजे त्याच्यामध्ये महापौरुषता. तर हा महापौरुषता कुठली दिशेतून आली? म्हणजे सिग्नेचर मध्ये एवढा जास्त प्रभाव राहतो. आणि कधी कधी चुकीचे सिग्नेचर जर आपण केले ना, तर चुकीचे सिग्नेचर करण्यामुळे शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट आणि शारीरिक आणि मानसिक कष्ट आले ना, तर माणसाच्या मन अर्थ मध्ये कधीच लागत नाही. त्याला कोणतीही सुख सुविधा, त्याची इच्छाच होत नाही. इच्छा शक्ती गायब होऊन जाते. खूप काही लोक शेअर करताय, गुरुजी आम्हाला हे करायचं ते करायचं आणि त्यासाठी ते प्रयत्न करताय, पण खूप काही लोकांची प्रॉब्लेम काय की त्यांची इच्छा शक्तीच राहिलेली नाही आहे. आम्हाला काही करायचं असं वाटतच नाही, म्हणजे इच्छा शक्ती गायब झाली. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय पाहिजे एकदा हे ठरवा, त्यानुसार तुमचा सिग्नेचर तुम्ही ठरवा आणि त्याचा एकदम चांगला अभ्यास करा. म्हणजे सहजपणे तुमचे सिग्नेचर मध्ये सहजता पाहिजे. असा नाही की तुम्ही जबरन करताय, जबरदस्ती करताय आणि प्रयत्न करताय तुम्ही की जे आधी आपण सिग्नेचर केला होता ते एकदा सिग्नेचर मॅच करून मग सिग्नेचर करतात. खूप काही लोकांचे म्हणून चेकच पास होत नाही. म्हणजे चेक मध्ये जर सिग्नेचर बदलले की बाबा थोडेफार चेंजेस आहेत म्हणून ते बँकेतून फोन येत आहे, ते कन्फर्म करताय, तर हा योग्य नाही आहे. सिग्नेचरचा अभ्यास एवढा पाहिजे की तुमचे सिग्नेचर मध्ये एकदम सहजता सहजता आली तर निश्चितपणे तुमच्याकडे संपदा पण येणार. बऱ्याच वेळा आपण असं बघतो ना की काही लोक सिग्नेचर मध्ये फक्त इनिशियल टाकतात, अर्ध नाव टाकतात, काही लोक पूर्ण नाव लिहितात. तर त्याचा भविष्यावर काही परिणाम होतो का? जर तुम्हाला सक्सेस अर्धपट पाहिजे, तुम्ही अर्ध सिग्नेचर करा. आणि तुम्हाला जर ॲस्ट्रीम ॲस्ट्रीम लेवलची तुम्हाला सक्सेस पाहिजे, म्हणजे आयुष्यात पूर्ण यश, कंप्लीट ज्याला म्हणतात एकदम पूर्णता, तर तुम्ही पूर्ण सिग्नेचर करण्याचा अभ्यास करा.
कारण अर्ध सिग्नेचर निश्चितपणे त्याची जे एनर्जी राहते ते एनर्जी बरोबर नाही आहे. आणि सिग्नेचर मध्ये एवढी ताकद आहे ना, तुमच्या सही शिवाय पैसे, तुमचे पैसे तुमच्या खात्यातून ते सुद्धा निघत नाही. नंबर 2, तुम्ही खूप पैसे कमवताय, पैसे तुम्ही कमावले आणि नंतर तुम्ही संपत्ती वगैरे याची खरेदी करताय, तिकडे पण तुमचे सही लागताय. म्हणजे सही शिवाय तुमची वस्तू ते तुमची नाही आहे. तुमची ओळख, तुमचे सही, तुमचे सिग्नेचर, तुमचे हस्ताक्षर आहेत. म्हणून अर्ध सिग्नेचर करणं अपेक्षा तुम्ही पूर्ण सिग्नेचर करा. पूर्ण सिग्नेचर जर केलं याच्यामध्ये पूर्णता, कंप्लीट यश, कंप्लीट मनी, तुम्हाला जे पूर्ण ज्याला म्हणतात आपण एक पूर्णता, ते पूर्णता भेटणार. आयुष्यात जे जे काही स्वप्न तुम्ही बघितले ते स्वप्न तुमचे अर्धपट राहणार नाही, ते पूर्ण होणार. आणि जर अर्ध साइन केले तर त्याची एनर्जी पण अर्धी होऊन जाते, ते पूर्ण राहत नाही. पण पूर्ण साईन जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा आपलं नाव आणि आडनाव असे पूर्ण साईन की आपलं नाव फक्त तेही पूर्ण लिहिलं पाहिजे अशा अर्थाने बोलताय? खूप चांगला प्रश्न केला. पण फक्त तुमचं नाव जर तुम्ही पूर्ण सिग्नेचर, पूर्ण सही रूपाने जर केला ना, तो पण एकदम कंप्लीट सिग्नेचर, त्याची अशी ओळख आहे. असं नाही की तुम्हाला सरनेम पण लिहायचं. खूप काही लोक ते पण करताय, ते पण योग्य आहेत, त्याच्यामध्ये आपण काही अपवाद ठेवत नाही. पण जर तुम्ही नावही सुद्धा पूर्ण तुम्ही लिहिला आणि तो सिग्नेचर एक सहजपणे तुम्ही बनवला, त्याच्यामध्ये खूप चांगली एनर्जी राहते. आणि खूप काही लोक काय करतात, फक्त आपला एक कॅपिटल लेटर ठेवताय आणि नंतर ते पुढे काय लिहिलं ते समजत नाही, ते कळत नाही. तर तो एवढं काही योग्य नाही आहे. तुमचं सिग्नेचर पूर्णता, म्हणजे पूर्णपणे जर तुमचे स्वप्न पूर्ण करायच्या, पूर्णपणे तुम्हाला यश पाहिजे, तर सिग्नेचर मध्ये पूर्णता आली पाहिजे. अगदीच. आणि बऱ्याच वेळा बघितलं असतं आपण, खूप असं गिचमीड केलेली असते किंवा बऱ्याच वेळा त्याच्यावर ते लिहिलेलं असतं, पुन्हा ओव्हर रायटिंग सुद्धा झालेलं असतं. अशा सिग्नेचर्स बद्दल काय सांगाल? मला एकदा विचारलं की गुरुजी खूप काही असे सिग्नेचर करताय की ते कुणालाही कळत नाही, म्हणजे असं असं करून टाकताय. हो. तर मी उत्तर दिला की जसं ते असं असं करताय ना, त्यांच्याकडे यश कधी आला, पैसे कधी आले, ते त्यांना पण कळत नाही. म्हणजे ते कधीच गेले, पैसे आले होते पण कधी निघून गेले ते त्यांना पण कळत नाही. अर्थ बोलण्याचा आहे की तुम्ही जे सिग्नेचर करताय, तर सिग्नेचर मध्ये जास्त काटपीट करणं हा योग्य नाही आहे. सिग्नेचर मध्ये मधुरता, सहजता, शिथिलता हे आली पाहिजे. सहजता आली, शिथिलता आली तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात एक वेगळी ओळख निर्माण होणार. तर तुम्हाला सिग्नेचर मध्ये जर तुम्ही एवढा लक्ष दिला तर निश्चितपणे एक दिवस तुमच्या व्यक्तित्व एक ओळख निर्माण करणार. निश्चितच. या सिग्नेचर संदर्भात मला अजून जाणून घ्यायचंय, मात्र प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत. अजित शेख सांगलीहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अजितजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. हा, येतो मॅडम. बोला. जन्मतारीख सांगा. 1/6/1982. हा तुमचा आहे? 1/6/1982. तुमचा आहे का? हा, माझी. अच्छा. आणि जन्म वेळ माहिती आहे बेटा? वेळ नाही माहित सर. ठीक आहे. जन्म ठिकाण? खरसुंडी, दौडवाडी. ठीक आहे. 1 ते 9 पर्यंत कोणताही एक अंक बोला. 10. 10 नंबर बोलला का तुम्ही? हा, 10 नंबर 10 बोलले का? नाही 3 बोला सर. अच्छा, 3. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आता मी एक सांगतो तुम्हाला, घरात थोडी भांडणं, अडचण, चिडचिड आणि अशांतता हा प्रकरण थोडं जास्त वाढलेला आहे. आणि त्याच्या कारण की आपले पितर शांत नाही आहे. आणि पितर शांत नसल्यामुळे घरात थोडासा व्यसन पण चालू आहे. मी हे म्हणत नाही की तुम्ही व्यसन करताय, पण कोणी ना कोणीतरी घरात एक व्यसनी वातावरण त्यांनी पैदा केलेलं आहे, म्हणून घरात खूप जास्त अशांतता आलेली आहे. तर मला एक सांगा, हा व्यसनी वातावरण हा कुणाकडून चालू आहे आपल्या घरात?
हा बेटा, हा हॅलो सर. जे व्यसन वगैरे आहे ना ते व्यसन, हा जे व्यसनी जे वातावरण आहे ना ते कुणाकडून चालू आहे आपल्या घरात? भावाकडून सर. तो खूप जास्त व्यसन करतोय. हो. आता त्याच्यामुळे घरात ना लक्ष्मीचा प्रवेश होत नाही, अशांतता खूप जास्त झालेली आहे, भांडणं हे खूप जास्त होत आहे, म्हणजे शांती राहत नाही. शांती नाही आहे म्हणून लक्ष्मी नाही आहे. तर मी एक सांगतो तुम्हाला, एक काम करा. नंबर 1, आपला घरच्या जे रंग आहेत ना ते कुठलीही दिशेला रंग डार्क कलर पाहिजे नाही, एकदम म्हणजे हलका कलर, हलका रंग तुम्हाला करायचा. ठीक आहे. नंबर 2, जर शक्य झालं ना तर दर अमावस्येला तुम्हाला एक उपाय सांगतो ते करा. दर अमावस्येला जे कपूर राहतो ना, कपूर, ते कपूर कोणताही जे निडी व्यक्ती जे आहेत, ज्याला गरज आहेत, त्याला दान करा. आणि याचं नाव घेऊन, जे तुमचा भाऊ आहे ना त्याचं नाव घेऊन तुम्हाला दान करायचं. नंबर 3, गुरुवारी पिळे रंगाची कोणतीही खाद्यपदार्थ म्हणजे खाद्यपदार्थ वस्तू ते दान करायचं याचं नाव घेऊन. हे 3 उपाय, आणि हे जे गुरुवार करायचे ते 16 गुरुवार पर्यंत दान करा तुम्ही. हे 3ही उपाय केले तर घरात शांतता आणि एकदम सुख आणि खूप आनंदित वातावरण होणार. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं अजित शेख यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर असे काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आता वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची. विश्रांतीनंतर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण तुमच्या सहीमध्ये दडलंय तुमच्या आयुष्याचं भविष्य या विषयावरती बोलतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, व्यापारी लोक किंवा बिझनेसमॅन यांची सही नेमकी कशी असायला हवी ज्यामुळे त्यांचं भविष्य बदलेल किंवा त्यांच्याकडे अजून संपत्ती आकर्षित होईल? हो, त्याला म्हणतात आपण मनी सिग्नेचर. म्हणजे व्यापारी, आपण व्यापार करतोय आणि व्यापाराबद्दल आपल्याला काय पाहिजे? पैसे. तर जो तुम्ही मनी सिग्नेचर करताय त्याला आपण माउंट सिग्नेचर पण म्हणताय. तर शिखर सही म्हणजे शिखर हस्ताक्षर, तो कसं? ते तुम्ही काय करा, जे आपण सिग्नेचर करतोय ना तर त्याच्या पुढे जर तुम्ही माउंट बनवलंय, जे माउंट असतात ना ते माउंट जर बनवले तर हा मनी माउंट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आणि खूप वरती जाणार तुम्ही. तर जे माउंट सिग्नेचर जे आहेत ते व्यापारी लोकांना तेच केले पाहिजे. आपण या विषय वस्तूंकडे खूप कमी लक्ष देतोय, पण हा म्हणजे काही सामान्य वस्तू नाहीये, हा खूप महत्वाची वस्तू आहेत. म्हणजे जर तुम्ही सिग्नेचर कडे थोडासाही लक्ष दिला तर तुमच्या आयुष्यात जे आतापर्यंत घडलेला नाहीये ना तो घडणार. आणि व्यापारमध्ये कधीच एक ज्याला म्हणतात ना आपण सतत कायम स्वरूप व्यापार, म्हणजे जे तुमचा व्यापार तुम्हाला तुमची पिढीला जर द्यायचं, येणारी जे पिढी आहे त्यांना जर तुम्हाला हे व्यापार द्यायचं तर त्यासाठी तुमचे सिग्नेचर मध्ये एक तर गॅप पडला नाही पाहिजे. कारण मनी माउंट म्हणजे माउंट सिग्नेचर जेव्हा आपण करतोय ना त्याच्यामध्ये जर गॅप पडला तर निश्चितपणे आपले व्यापारमध्ये गॅप पडताय. खूप काही वेळ तुम्ही बघितलं असेल की 3 ते 4 वर्ष, कुणाचे 5 वर्ष, कुणाचे 1 वर्ष, कुणाचे 10 वर्ष व्यापार खूप चांगल्या पद्धतीने चालला आणि नंतर काहीच नाही, नंतर व्यापार त्यांना बंद करावा लागला. तर तसं होत नाही. तर त्यासाठी तुम्ही माउंट सिग्नेचर कडे लक्ष द्या. आणि परत मी सांगतो, जे काही सिग्नेचर तुमचे ठरले, तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे त्यानुसार तुम्ही सिग्नेचरचा चांगला अभ्यास करा. म्हणजे सिग्नेचर मध्ये एक सहजता ते नक्की आली पाहिजे. अगदीच. आणि आपण बऱ्याच वेळा बघतो की अशा व्यक्ती ज्या मध्यमवर्गीय परिवारामध्ये जन्म घेतात आणि त्या सेलिब्रिटी होतात. म्हणजे सेलिब्रिटी फक्त ऍक्टिंग क्षेत्रामध्ये नाही तर जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये ते सेलिब्रिटी होतात. त्यांच्या सहीमध्ये असं काय रहस्य जडलंय की नंतर त्यांचा ऑटोग्राफ त्यांना द्यावा लागतो इतर व्यक्तींना? त्यांचे सिग्नेचर मध्ये अलंकार असतात. ऍक्च्युली त्यांना म्हणतात आपण अलंकार सही. म्हणजे जर तुम्ही सिग्नेचर मध्ये अलंकार लावले, अलंकार म्हणजे काय? बिंदू हा पण एक अलंकार आहेत, रेषा हा पण एक अलंकार आहे. तर यासारखे सिग्नेचर तुम्ही कधी पण बघा. ऑटोग्राफ जे आता तुम्ही प्रश्न विचारला की सिग्नेचर तुमच्या सही एक ऑटोग्राफ मध्ये तब्दील होऊन जातो,
त्याच्या मागे रहस्य, त्याच्या मागे एकच रहस्य, तुम्ही कोणताही मोठं ते मोठं तुम्ही सेलिब्रिटी असू द्या, कोणी असू द्या, त्यांचं जर सही बघितलं ना, त्याच्यामध्ये अलंकार असतात. म्हणजे ते दिसायला पण खूप चांगलं वाटतं, त्याच्या एक ऑरा, त्याची एक एनर्जी, म्हणजे ते बघून आपल्याला काहीतरी असं वाटतं का काहीतरी खूप मोठा आपला आज, म्हणजे त्यांचं ऑटोग्राफ सुद्धा आपल्याला भेटलं ना तरी आपल्याला म्हणजे असं वाटतं बाबा आज आपल्याला काय भेटलं. आणि तुम्ही स्वतः जर थोडासा विचार केला की जर त्यांचा ऑटोग्राफ आपण घेतला आपल्याला इतका चांगला वाटतो, त्या माणसाला किती चांगला वाटतो की त्याचे ऑटोग्राफ किती, म्हणजे लाखो लोक त्यांचे ऑटोग्राफ घेत आहे. तर तुम्हाला पण जरा असा इतिहास जर घडवायचा त्यासाठी तुम्ही अलंकार सही, अलंकार सिग्नेचर तुम्ही करा. अलंकार मध्ये जे तुम्हाला सांगितलं जर तुम्ही त्यासारखे सिग्नेचर सही केले ना तर निश्चितपणे एक दिवस तुम्ही पण इतिहास घडवणार. अगदीच. तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणताय, की ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमची सिग्नेचर डिझाइन करा, तुम्ही तुमची सही डिझाइन करा. तर नेमकं मला हेच विचारायचंय, की जेव्हा आपण आपली सही डिझाइन करत असतो, तेव्हा कोणत्या गोष्टीचा लक्ष ठेवलं पाहिजे? याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोक साईन करताय आणि साईन करून ते काय करतात आपला स्वतःचा साईन वरतून असा आणि ते कट करून टाकताय, म्हणजे त्यांची एक रेषा त्या साईनला कट करून टाकते. तो बरोबर नाही आहे. जर असं केलं तर निश्चितपणे माणसं आजारी पडणार, त्याला मानसिक रोग आणि अर्थसंबंधित एकदम नाही, त्यांचे कामामध्ये खूप त्यांना अडचणी येणार, खूप रुकावट येणार आणि कधी कधी विषय तुमच्या तोंडापर्यंत आलो आणि तुमचे कामच बनणार नाही. तर आपलं साईन म्हणजे आपलं सही स्वतः कट करू नका. नंबर 2, खूप काही लोक काय करताय की आपलं सही खूप छोटा, तो पण योग्य नाहीये आणि खूप काही लोक खूप मोठा म्हणजे खूप लांबपर्यंत ते आपला हे करतात, हे पण योग्य नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये एक व्यवस्थित कल्पना पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे मी आधी पण सांगितलं होतं की अर्धपट सिग्नेचर ते योग्य नसतं. प्रयत्न केले पाहिजे की तुम्ही सिग्नेचरला पूर्ण नावाने डिझाईन करा. तर यासारखी जर आपण सिग्नेचर डिझाईन केलं आणि त्याच्यामध्ये हे छोटे छोटी गोष्ट जर आपण लक्ष ठेवला ना तर निश्चितपणे आपलं आयुष्यात कधीच ब्रेक लागणार नाही. सतत कायमस्वरूप एकदम आनंदित आपलं आयुष्यात चालणार. आता जसं तुम्ही म्हणालात ना, की रेषा असल्या पाहिजेत किंवा अलंकार ज्याला आपण म्हणतो ते असले पाहिजेत. बऱ्याच वेळा बघितलं जातं, की रेषा असते पण परत ती पुन्हा रिव्हर्स येते. तर ते चांगलं आहे का? एकदम नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत जर बॅक यायचं तर तुम्ही असं करा. कारण एकदा जेव्हा आपण रेषा काढली त्याला बॅक घेऊ नका. तेच मी म्हणतो त्याला आपण कट म्हणतात. ते काय करता आपण कट करताय. सिग्नेचरला बॅक रिव्हर्स मारू नका, कट करू नका आणि खालची जी रेषा आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर एक इतिहास घडवायचा आणि खूप मोठी संपदा पाहिजे तर तुम्ही त्याला पण आपण अलंकार म्हणतो, ते अलंकार रेषा तुम्ही नक्की काढा पण रिव्हर्स करू नका. आचार्यजी, जे सक्सेसफुल व्यक्ती आहेत त्यांच्या सिग्नेचरमध्ये आपल्याला एक युनिकपणा जाणवतो. पण ज्यांना अजून सक्सेस मिळालेला नाही, अशांनी जर आपल्या सहीमध्ये बदल केला ज्योतिषशास्त्रानुसार, तर त्यांच्या आयुष्यामध्ये सक्सेस येऊ शकतो का? हो, खूप चांगला प्रश्न आहे. जे मी आधी सांगितलं की तुमच्या आयुष्यात महत्व काय, म्हणजे कोणती वस्तूला तुम्ही महत्व देताय. आता लोकांच्या वेगळ्या वेगळ्या करिअर, कुणाला डॉक्टर बनायचं, कुणाला इंजिनियर बनायचं, कुणाला क्रिकेटर बनायचं, कुणाला अजून दुसरे फील्डमध्ये, कुणाला अभिनेता, कुणाला नेता, कुणाला काही 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 खूप काही फील्ड्समध्ये जायचं. तर तुम्ही जर तुमचं लक्ष तुम्ही ठरवलेलं आहे किंवा तुम्ही ऑलरेडी तुम्ही प्रोफेशनल आहेत पण प्रोफेशन अनुसार तुमच्या सिग्नेचर तुम्ही डिझाईन केलेला नाहीये तर निश्चितपणे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा. आता बघा लोक आपला नाव बदलू लागले, नावाचे अक्षर बदलताय लोक, स्पेलिंग मध्ये डबल काय पाहिजे, सिंगल काय पाहिजे हे पण बघताय. न्यूमरोलॉजिकली म्हणजे अंकशास्त्रानुसार अल्फाबेट किती पाहिजे हे पण बघताय. पण आपण कधीच सहीकडे बघत नाही की आपले सही बरोबर आहेत का. आपल्याला जे काही वस्तू, जे काही विषय आपल्या आयुष्यात पाहिजे, ज्या वस्तूंना आपण प्राथमिकता देतोय, आपण त्यानुसार आपले सही डिझाईन आहेत का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर जर तुम्हाला आतापर्यंत सक्सेस नाही मिळाली आणि तुम्ही सगळं काही केला, तुम्ही खूप मेहनत करताय, तुम्ही खूप धावपळ करताय आणि खूप निष्ठाने काम करताय,
प्रामाणिक काम करताय आणि हे सगळी गोष्ट असतानाही तुम्हाला जर नाही यश मिळत तर निश्चितपणे तुम्ही एकदा तुमच्या सहीकडे लक्ष द्या. सहीकडे जर लक्ष दिला ना तर मला असं वाटतं की एवढी योग्यता असताना तुम्हाला कुणीही थांबवू शकत नाही. तुम्हाला काय पाहिजे, किती पाहिजे हा तुमच्या स्वप्नपर निर्भर करतोय. तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होणार जर तुमचे सहीमध्ये पूर्णता आहे तर. आचार्यजी, बऱ्याच वेळा आपण बघतोय लोक वारंवार आपल्या सह्या बदलतात. म्हणजे कागदपत्रानुसार ते चुकीचंच आहे सही बदलणं वारंवार, पण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला काय महत्व आहे? ज्योतिषशास्त्रामध्ये पण तेच आहेत. म्हणजे जसं कागदपत्रानुसार आपण त्याला बरोबर मान देत नाही, तसंच तुमच्याकडनं जर एकदा चूक झाली, जसं आज तुम्ही प्रोग्राम बघितला आणि आता तुम्हाला असं वाटतं नाही बाबा ते आपण हे सगळं काम करतो, इतकी मेहनत करतो आपण, पण तरी आपल्याला सक्सेस आतापर्यंत नाही मिळाली, तर आपले सिग्नेचर आपलं कसं केले पाहिजे, तर याकडे आता लक्ष दिला पाहिजे. तर ठीक आहे, तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करा. पण खूप काही लोक परत परत तेच प्रकरण करताय, तर ते बरोबर नाहीये, ते योग्य नाहीये. कारण की हा काही केस नाहीये की आपण स्टाईल अनुसार आपण सिच्युएशन अनुसार आपण हे करू. तो एक सिग्नेचर, एक सही म्हणजे तुमचं एक व्यक्तित्व आहे. एकदा डिझाईन करा आणि डिझाईन नंतर ते फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे. मग त्या सिग्नेचर मध्ये ऑटोमॅटिकली सहजता येऊन जाईल आणि एकदम स्थिरता येऊन जाईल. म्हणजे तुमच्या सही कधीच बदलणार नाही. तुम्ही कितीही वेळ सही केला त्या सहीमध्ये तुम्हाला कधीही कोणी रोकटोक करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये सहजता आलेली आहे. तुम्ही सहजतानुसार तुम्ही जर सही केला ना तर निश्चितपणे आयुष्यात खूप मोठा व्यक्तित्व तुमचा होणार आणि यश तुम्हाला खूप चांगला मिळणार. अगदीच. म्हणजे छोट्याशा सहीकडे ज्याच्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याची प्रगती खरं तर दडलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. स्वस्ति अस्तु ते कुशलमस्तु चिरायुरस्तु गोवाज्य धनधान्य समृद्धिरस्तु ऐश्वर्य बलमस्तु पुक्षयस्तु वंशे सदैव भवताम हरिभक्तिरस्तु दीर्घमायुः. आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.